आजची आपली रेसिपी आहे नागपूर स्पेशल कोथिंबीर वडी आणि कढी। चला तर आपण कृतीकडे वळूया। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी इथे कोथिंबीर ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ती आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे। कोथिंबीर वडीचं सारण करून घेण्यासाठी मी इथे पॅन मध्ये तेल घातलेले आहे। आता जिरे मोहरी आपल्याला घालायची आहे, थोडासा हिंग, अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धनिया पावडर, ओलं खोबरं मी किसून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालूया, थोडंसं खसखस, दाण्याचं कूट, हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। बारीक कट केलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानुसार मीठ घालायचं आहे। मी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे, थोडी हळद, लाल तिखट, मीठ, तूप आपल्याला थोडं यामध्ये घालायचं आहे आणि हे सर्व मळून घ्यायचं आहे। साईजचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे, त्याची छोटी पुरी लाटून घ्यायची आहे। ती लाटून घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला सारण घालायचं आहे। आता ही पॅक करायची आहे, इथे बंद करायची आहे, त्यानंतर इथे सुद्धा बंद करायची आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व बनवून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी दही घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धी वाटी बेसन घातलेलं आहे, मीठ आपल्याला घालायचं आहे आणि हे सर्व फेटून घ्यायचं आहे। बनवण्यासाठी कढईत तेल घातलेलं आहे, मोहरी घालूया, थोडं जिरे घालू, हिरवी मिरची, कढीपत्ता। आता हे मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे, कोथिंबीर घालायची आहे, साखर। कढी आपली होत आहे तोवर आपण वड्या तळून घेऊया। ते बघू शकता वड्या आपल्या रेडी आहेत। अशा प्रकारे रेडी आहे आपली गरमागरम कढी आणि नागपूर स्पेशल सांबार वडी। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।